राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्याला काय म्हणतात सांगतो तुम्हाला. डंके की चोट पर ह्याला म्हणतात. पूर्वीच्या काळी शंख वाजून युद्धाला सुरुवात व्हायची, आज तशी परिस्थिती आहे. आणि आज मला स्टोरी सांगायची नाही, पण लय महत्त्वाचा विषय सांगायचा आहे आणि तुमच्यापर्यंत पोचावा. तुम्ही म्हणता आईली माथार कालपर्यंत बोंबलत होतं ना, आता अचानक कसं काय गायब झालं. गायब होण्याची वेळ आली आहे. जगात कुठलंही म्हणजे आता हे नदी आहे, पाणी आहे, जमीन आहे, हा असं कधी राहत नाही. प्रत्येक गोष्टीला अंत आहे. तसा आमच्या चॅनलचा अंत जवळ आलेला आहे. विषय सांगतो तुम्हाला काय. यूट्यूबचा जो CEO म्हणजे मेन मालक आहे तो भारतीय. हा, आणि त्यांनी प्युअर कुत्रा लावायचं काम आपल्याच यूट्यूबरला चाललं. आता आहेत काय त्याच्यात वाईट चांगली आमकी तमकी, पण स्ट्राईक देणे, 3 स्ट्राईक आले की चॅनल खलास. माझी पहिली स्ट्राईक आलेली आहे. मी प्रयत्न करतोय की बाबा चॅनल वाचवते का काय चेक करतोय, सगळं करतोय, पण काय विषय सुटण्यासारखा दिसत नाही. अजून 2 स्ट्राईक आले की आम्ही डायरेक्ट इजलो म्हणायचं. पण ही जी नाळ आहे, ही जी तुमच्याशी जे असलेलं कनेक्शन आहे ना, हे मला संपवून द्यायचं नाही. त्यासाठी काहीतरी प्रयत्न नक्की करीन. दुसरी गोष्ट अशी की समाजाशी हे करत असताना, म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल चालवत असताना एक गोष्ट लक्षात आली. त्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा नाही, कुणी असून दे, प्रत्येक वयोगटातला माणूस आज दुःखी लय तुम्हाला सांगतो. आणि त्याचं दुःख थोडं हलकं करायचा प्रयत्न आपला राहणार आहे. जे सांगायचे ते आंघोळीतलं घे आणि महत्त्वाचं आहे. आणि मी कुठे जात नाही देणार ठेवा, फक्त इथं दडदड चालू राहिली पाहिजे तोवर मी आहेच. काहीतरी आपण छत्रपतींची नीती अवलंबू आणि गनिमिकाचा वापर करू, तसं काय नाही. पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत मनापासून पोहोचवणं गरजेचं होतं. पोचू का नको, पोचू का नको. पण आता थोडी भीती मिली का, आता चॅनलच जाणार आहे म्हणल्यावर भीती काय यायची. त्याच्यामुळं काही गोष्टींना हे घेतो, तुमच्यापर्यंत पोचवणं फार गरजेचं आहे. त्या स्वरूपाचीच आजची गोष्ट आहे, आजची स्टोरी आणि आजचं सत्य आहे. त्याच्यासाठी मला डिक्लेमर द्यावं लागणार आहे. सदर स्टोरी किंवा सदर माहिती मी एक मनोरंजनाचा भाग म्हणून बनवत आहे, लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. याचा सत्याशी, याचा कुठल्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा. झालं का. आता कसं कायदेशीर झाली बाजू, ध्यानात ठेवा. आता तुम्हाला सांगायचे ती मनातलं नेमकं सांगतो. लय मोठं लय लोकांनी प्रेम दिलेले यूट्यूबर होऊन गेले, पण परिपूर्ण परफेक्ट मी मला स्वतःला समजतो. आता स्वतःचं खाजावणं एवढं चांगलं नाही ते सांगतो का. कमेंटला उत्तर, तुमच्या फोनला उत्तर. आता एवढ्यात 8 दिवसात फोन उचलत नाही का, ते त्रास व्हायला लागला, वजन कमी झालं म्हणून. पण समाजाचं दुःख जाणून घ्यायचं असं ना, आपल्या आत्मबलवर नाही, नेमकं काय आहे कसं आहे. आणि एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन गरिबीत आत्तापर्यंत वाढलो, पण अचानक माझा प्रपंच सुधारण्याच्या दृष्टीने किंवा 4 पैसे कमावण्याच्या दृष्टीने मी थोडासा का ना 5% यशस्वी झालो. ह्याच्या पाठीमागचं खरं कारण तुम्हाला सांगतो. सगळंच काय किती कष्ट करा. आता मला सांगा, लय कष्ट करायची तयारी, लय कष्ट केल्यावर लय मोठं होतं हे चुकीचं आहे आजच्या काळात. ध्यानात ठेवा. त्या कष्टाला जोड ही बुद्धिमत्तेची लागते. त्याचा जॉईंट जेव्हा बसून तेव्हा माणूस उचलणार नाही. एकदा उचलला म्हणजे पैसे आर्थिकदृष्ट्या उचलला तो रिवश येत नसतो. फक्त त्यांनी माजमायना नाही केला पाहिजे, अति नाही केलं पाहिजे. अति तिथं माती. अनेक लोकांना यश, पैसा, तरुण असते भरती होत नाही, अभ्यासात नोकरी लागत नाही, अशी लोक आहेत. मूल न होणारे स्त्री आहेत. म्हणजे अडचणी, लय अडचणी लोकांना. ह्या अडचणीपासून दिलासा देणं माझं काम आहे. हां, आणि विषय असा आहे की आपल्याला सविस्तर हा विषय तुम्हाला मी समजून सांगतो. तुम्हाला मी एक थोडंसं सिद्धीच्या दृष्टीने सांगणार आहे आज, की तुम्हाला बा कुणीही असून द्या, वयस्कर माणूस असून द्या किंवा लहान मुलं असून द्या किंवा 11-12 वर्षाचा, 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, जुडपी असो, काही असून द्या, लय प्रत्येकाची अडचण ज्याच्या जीवाला माहिती आहे. हां, तुम्हाला सांगतो. तुम्हाला असा एक फॉर्म्युला सांगतो मी, एक असा सिद्धियोग सांगतो. त्याला 1 रुपया दर खर्च येत नाही, काय नाही. फक्त त्याच्यासाठी स्वतःची माइंड पॉवर असणं गरजेचं आहे, स्वतःचं. आणि अतिशय सोपं सहज आहे, चांगलं आहे, आणि तो तुम्ही करावा असं मला वाटतं. विषय काय नेमका समजून घ्या. ज्या व्यक्तीला
स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचे, स्वतःच्या जीवनामध्ये यश, पैसा, तुमच्या धंद्यात यश किंवा व्यवसायात यश किंवा तुमच्यावर काही कार्यक्रम राबवलेला आहे लोकांनी, काही करणीसारखा प्रकार असून द्या, ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मी हा देतो. आणि हा एक प्रकार असा आहे की सगळ्यात जास्त पॉवरफुल आणि प्रभावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे किती पुण्यसंचय हे पण यातून कळणार आहे. ध्यानात ठेवा. तुम्ही पापी आहे का ते मॅटर करत नाही, बाकीच्या गोष्टी फक्त ध्यानात ठेवा. विषय काय नेमका, हा जो सिद्धियोग तुम्हाला प्राप्त करायचा असेल त्यासाठी एक कर्म करायचं आहे तुम्हाला सांगतो. आणि कर्म काय आहे तुम्ही ध्यान देऊन ऐका. सूर्योदयाआधी म्हणजे सूर्य ज्यावेळेस उजडायच्या, आपण तर उजाडलं बाबा, उजडायचं ठीक आहे, पण सोपर्यंत सूर्य दिसत नाही वर, त्याच्या आधीची वेळ पाहिजे. मग ती 6ची असू शकते. आता शक्यतो 5:30 6:15ला सूर्योदय होतोय बघा. आता ध्यानात ठेवा, 5:30च्या आसपास होतोयच. 6ला सूर्य दिसतो, पण 5:30ला थोडं नाही का आधी थोडा प्रकाश येतो, तो काळ. त्या काळामध्ये घरनं झोपेतून उठायचं, अजिबात पाणी प्यायचं नाही, तंबाखू खायची नाही, व्यसन नाही, काय नाही, तोंडसुद्धा धुवायचं नाही, चप्पल घालायची आणि घरनं 2 गोष्टी घेऊन निघायचं. आणि त्या 2 गोष्टी, बायको असेल तर बायकोच्या हाताने घ्यायच्या. 1 रुपयाचं नाणं माहिती आहे का तुम्हाला, 1 रुपयाचं नाणं फिक्स ठेवायचं, ते खर्चायचं नाही. त्या 1 रुपयाच्या नाण्याने एका कापडात किंवा असा कागद, आता वर्तमानपत्राचा कागद चलत नाही का, वर्तमानपत्राच्या कागदावर जे लिहिलेलं असतं काळ्या अक्षरात त्याच्यात विष असतं, ध्यानात ठेवा, तो चालत नाही. पांढरा वहीचा कागद किंवा कापड असेल अशा स्वरूपात त्या 1 रुपयाच्या नाण्याने त्या तुमच्या बायकोने, धर्मपत्नी, बायको नसेल तुम्ही एकटं केलं तरी चालतंय, तुम्हाला पर्याय सुचवतोय, परफेक्टच रिझल्ट आहे बघा. आता त्या 1 रुपयाच्या नाण्याने आपण जे पीठ खातो त्या पिठातून 1 रुपयावर बसेल एवढंच पीठ त्या कागदावर घ्यायचं. नंबर 1, 1 रुपयावर बसेल तेवढंच, डबल नाही, एकच. 1 रुपयावर बसेल तेवढी साखर घ्यायची किंवा गुळ घ्यायचा, दोन्हीपैकी कुठलंही चालतं एक. आणि 2 ते 3 टिपके त्याच्यावर खाद्यतेल, आपलं गोड तेल म्हणतो आपण त्याला, कालवणात टाकतो ती, ते 2 टिपके, 3च ॲटम घ्यायचे, 4था ॲटम घ्यायचा नाही, ध्यानात ठेवा. तेवढं घ्यायचं आणि त्यावेळेस चप्पल घालायची, चलत जायचं. शोधून ठेवायचं आपल्या परिसरामध्ये जवळपास पिंपळाचं झाड कुठे आहे, फक्त पिंपळच, वडा बेडाला जाऊ नका, ध्यानात ठेवा, पिंपळाचं झाड कुठे आहे. पिंपळाच्या झाडाखाली जायचं, 1 पान पिंपळाचं तोडायचं, फक्त 1 पान पिंपळाचं तोडायचं. आणि सदर जे 3 ॲटम आणलेले आहेत आपण, पीठ, साखर आणि 2 ते 3 थेंब गोड तेल, फक्त तेवढं त्या पिंपळाच्या पानावर ठेवायचं. पिंपळाच्या पानावर ठेवल्यानंतर ठेवायचं उजव्या हातात ते पान, त्याच्यावर ते ॲटम ठेवायचे, उजव्या हातात ठेवायचं आणि त्याच्यावर डावा हात वरून टाकायचा, लक्षात घ्या, झाकून घ्यायचं, पूर्वेकडे तोंड करायचं आणि एक मंत्र देतो, मंत्र म्हणायचा, ओम शुम शुक्राय नमः, ओम शुम शुक्राय नमः, 11 वेळा म्हणायचा मंत्र, बरं का. आणि मग ते पान कुठे ठेवायचे, त्याच पिंपळाच्या झाडाच्या खाली बुडाला, पण त्याचा देठ हा झाडाकडं पाहिजे आणि पुढचा जे शेंडा असतो त्याचा तो पूर्वेला पाहिजे. आणि तुम्ही पण पूर्वेलाच हे करून म्हणायचं, मनातल्या मनात मंत्र म्हणलं तरी चालतो. कोण ऐकत असेल, कोण मॉर्निंग वॉक करत असेल तर मग मोठ्याने नका म्हणला, मनातले म्हणत पण म्हणा तो म्हणणं 11 वेळा, आणि ते पान ठेवून द्यायचं. बघा अजून सूर्य उघडलेलं नाही, म्हणजे उजाडलेलं नाही, ते ठेवायचं, नमस्कार करायचा आणि घरी यायचं. काय खर्च आहे का, काय टेन्शन आहे का, मॉर्निंग वॉक पण होईल ना. हां, तिथून घरी आला, दिवसभर तिकडे जायचं नाही, दिवसा अजिबात जात नाही, पण संध्याकाळी आवर्जून तिथं जायचं. पण कधी जायचं ध्यानात ठेवा, ज्यावेळेस सूर्यास्त म्हणजे सूर्य बुडल्यानंतर. ही जे क्रिया आहे, ही जे योग आहे, ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दिवसाचा उजेड चालत नाही, ध्यानात ठेवा. ती सूर्य हे केला की मग मोबाईल असतो, मोबाईलच्या लाईटनी आपण जे ठेवलेलं पान आहे ह्यातलं किती संपलं आहे, पूर्ण संपलं आहे का, त्याचं काय कोणी खाऊन द्या, त्याचा विषय नाही, ते तिथं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. पण ते जर संपलेलं असेल, योग चालू झाला म्हणायचं तुमचा, ते खाल्लं पाहिजे कुणीतरी, कुणी खाऊन द्या, त्याबद्दल विषय नाही. हा, काही खाऊ शकतो आणि काय खातं हे बी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला वाटतं मुंगी खाते, मंगळा खातो, ते विषय गण आहे,
तुम्हाला सांगन डिटेल्समध्ये. पण ह्याच्यात कुठलं अंधश्रद्धा नाही, ह्याच्यात कुठलं हे नाही. हे आहे एक पुरातन सिद्धियोग आहे. माझ्याकडे असलेल्या सामग्रीच्या आधारे तुम्हाला हात जोडून सांगतो की ह्याचा तुम्ही अवश्य एकदा वापर करून बघा. आणि किती दिवस करता हे पण सांगतो तुम्हाला. 7 दिवस करायचे. 7 दिवसात तुमची काय तुमच्यात बदल काय होतोय बघा. तुम्हाला आता नोकरी नसेल किंवा काय किंवा व्यवसाय चालत नसेल, तुम्हाला एखादा योग हा चालून येणार, संधी चालून येणार, ती संधी कॅश करायची. हां, संधी चालून येणार. मी त्याच्यात ते तसले जुगार फोनवर तसलं खेळू नका. वाईट कर्म करणाराला हे काय लागू होत नाही, लक्षात घ्या. पण ज्याला होतं त्याचं आयुष्य बदलण्याची ताकद माझं स्वतःचं बदलले. मी स्वतः सॅम्पल आहे त्याचं. काय सांगू अजून तुम्हाला. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुमच्यापर्यंत मला पोचवायचे. नंतर काय होईल ते बघता येईल. चॅनल राहू नाही, पण कनेक्शन तुटायच्या मागं आलेले प्रयत्न चालू आहेत. ते काय अमेरिकन कंपनी, आपलं काय त्याच्यात चलत नाही. दुसरी गोष्ट, ही योग करत असताना शक्यतो पापकर्म टाळायचे. लक्षात घ्या, पापकर्म काय असतं ते. पापकर्म टाळायचे. काय फरक पडत नाही, मरत बिरत नाही. तुम्हाला सांगतो 7 दिवसात माणूस नाही चिकन खाल्लं तर दुनिया झाली तर. पापकर्म फक्त टाळा. आणि स्वतःचं भविष्य. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याच्यात मित्राला सांग, ह्याला सांग, कार्यक्रम राबवू नका अजिबात. मी हे करतोय ती करतोय, मामाने सांगितलं अजिबात नका. फक्त 2 व्यक्तीला माहीत पाहिजे, तुमची धर्मपत्नी आणि तुम्हाला. अजिबात काहीच गरज नाही लोकांना सांगायची काय करायची. कशाला? त्याच्यामुळं ह्याच्यात पुण्याचे पाप अजिबात काय नाही. आणि मॉर्निंग वॉक होईल, तुमचं शरीर तंदुरुस्त राहील, आलं लक्षात तुमच्या. हां, आणि थोडं थोडं दिल्याने तुम्ही बेखऱ्याच्यात बनणार नाही, ह्याची मला खात्री. जो आळस न करता, ह्याचा शत्रू आहे ना आळस, आळस न करता हे सगळं करीन ना, रिझल्ट मला फोन करून कळावा किंवा कमेंटमध्ये कळावा काय आला ते. हां, ह्या ज्या गोष्टीने माझं स्वतःचं लाईफ बदलून गेलं. पण मी म्हणतो तुम्हाला योग आला, 7 दिवस केलं, तुम्हाला चांगलं सुफाळ झालं, पैसा आला, पाणी आलं, सगळं. पैसा तर लय खतरनाक खेचता आहे तुम्हाला सांगतो. हां, असं जर जाणवलं, असं जर झालं किंवा आपण व्यवस्थित आलेल्या धनाचा धन हे येऊन जातं. ध्यानात ठेवा, धनाचं भरलेली ना पाठीमागं नदी ही सुद्धा आटती. धनाचं लय अवघड आहे. लोकांनी आमच्या गावात 18, 20 एकर विकल्या, मरून गेली, पण त्यांचं राहिलं नाही, सगळं उडून गेलं. ते धन एका जागा थांबत नाही. आल्यानंतर माझ महिना करू नका फक्त. हां, गरिबाची जाण ठेवा, भुकेल्याची भूक जाणा, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. दुसरी गोष्ट, हे तोटका करत असताना अजिबात शिव्यासरा, भांडण, अमकं तमकं, लोकांचे पाणी सोडणे, लोकांच्या रात खोडी करू नका. ही थोडा हा सिद्धियोग कसा आहे बघा. एकदा आलं ना बघा, द्यायला लागला ना, हां, तुम्हाला माहिती आहे का, स्वतःची जुळी, आपली फाटकी जुळी ती आपल्याकडं तुटुस्तवर देणार देव. फक्त याच्यात कुठलंही अंधश्रद्धा नाही, काय नाही, काय नाही. एक साधा सिद्धियोग आहे आणि तो तुम्ही करावा असं माझी मनापासून इच्छा आहे. यूट्यूबसाठी काय करता येईल मला तुमच्या कनेक्ट राहण्यासाठी हे मी लवकरच बघतो. आता काय त्याला हे नाही, पण पर्याय नाही त्याला, कारण ते आपल्या हातात नाही, ते असा विषय. त्याच्यामुळं एवढं तुम्ही घ्यावा माझ्याकडून. आणि अशा अनेक प्रकारच्या तुम्हाला सांगायचा पण माझा प्रयत्न आहे. कारण कसं आहे, मग बंद असं आहे आपलं. म्हणजे जोपर्यंत नियम पाळायचे नियम पाळले, पण जोपर्यंत बंदच व्हायचं म्हणलं मग काय विचार करायचा आहे. असा वाघ म्हणलं तरी खातोय, वाघवा म्हणलं तरी खातोय. मग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगून तुमचा निरोप घेण्याचा विचार आहे. रामकृष्ण हरी माऊली.